हे खरं आहे. अंबडमधले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या असोसिएशनचे बरेचसे लोक घेऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून त्या रस्त्याची काही दुरुस्ती झाली नाही. 2-2, 4-4 फुटाचे खड्डे आहेत आणि मग एखादा ट्रक जो माल घेऊन निघतो तो मध्येच जर त्या खड्ड्यामध्ये गेला तर मग साहजिकच आहे त्याचे शॉक ऑब्झर्वर पाटे बिटे तुटणं आणि मग त्यांचं पुढचं म्हणणं असं की हे सगळं पाहून काही लोक जे आहेत यायलासुद्धा मागत नाहीत तिकडे नवीन. मी बोलतो ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो आणि द्वारका पॉईंटचं तर काम जे आहे ते पावसाळ्यानंतर आता थोडं बंद झालं पाऊस, त्याच्यामुळे ते काम सुरू आहे असं मला कळलेलं आहे. आता कुठे आणखी असतील तर सांगू आपण. जी कोण कन्सर्न जे आहेत संबंधित अधिकारी जे आहेत अथॉरिटीज त्यांना सांगू, त्यांच्या काय अडचणी आहेत त्याही समजावून घेऊ. आणि कुंभमेळ्यासाठी तर आपल्याला नाशिकचं मोठं काम करायचंच आहे, परंतु हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. अगोदर हे करायला पाहिजे, मग आपल्याला बाकीचं जे आहे करायचंच आहे ते. पण असंच जर सगळीकडे खड्डे असतील तर आपण येणाऱ्या लोकांपुढे काय आदर्श ठेवणार आहोत शहराचं. समीर भाऊंच्या काळामध्ये नाशिकमध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली, त्या नवीन टर्मिनल जे आहे कुंभमेळ्यापूर्वी ते व्हावं अशा प्रकारची मागणी आपण. मी बरोबर आहे. पहिलं टर्मिनल जे आहे हे आपण केलं तिथे आणि त्यावेळेला बँगलोर दिल्ली सगळीकडे जाऊन HALच्या अधिकाऱ्यांशी वारंवार भेटून त्यांच्या मग बोर्ड मीटिंग्स वगैरे झाल्या आणि त्यातून मग बऱ्याच प्रयत्नानंतर ती जागा आपल्याला मिळाली. आणि मग त्याच्यामध्ये परत पैशाची अडचण. मग ते माझ्याकडे PWD होतं त्यावेळेला. PWDच्या माध्यमातून केवळ 80 कोटी रुपयामध्ये आपलं टर्मिनल आणि आपण ते सगळं काम करून घेतलं होतं. देशातलं ते पहिला एअरपोर्ट आहे जो PWDने स्वतःच्या खर्चाने बांधला आणि स्वस्तात. पण तिथे जे आता ज्या पद्धतीनं जे आहे विमानं वाढत आहेत, प्रवासी वाढत आहेत आणि आता जो कुंभमेळ्यामध्ये जी आणखी गर्दी होईल ते पाहता ते टर्मिनल वाढवणं हे आवश्यक आहे. आणि त्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोललेलो आहे, पत्र दिलं आहे, बोललो. साहेब, सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपपत्रामध्ये ईडीने रोहित पवारांचं नाव हे दिलेलं आहे. रोहित पवारांचं नाव आले ईडीकडून चौकशी. काय ते चौकशी करतात करतील ना, चौकशी असेल तर काय ते सांगतील. त्यांच्याकडे काय असेल ते प्रश्न विचारतील, ते उत्तर देतील. तुम्ही काय सांगणार? धनगर समाजाचे जे विद्यार्थी होते त्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारची योजना आहे, मात्र त्या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे लाभार्थी मुलं आहेत ते बाजूला राहतात आणि संस्थाचालकच पैसे लाटत आहेत असं उघडकीस आलं. मी तर ते पहिल्यांदाच ऐकलं, परंतु असं का असेल तर जरूर संबंधित लोकांशी मी बोलेन आणि चौकशी करू. अंबादास दानवेंनी असं म्हणलं आहे, अंबादास दानवे रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर ज्यांच्या विरोधात तुम्ही ढिगभर पुरावे दिले ते आज भाजपमध्ये आहेत, मग रोहित पवारांचं काय घेऊन दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी काय त्याच्यावर काय मी भाष्य करणार? काय आम्हाला सुद्धा अशा नोटिसा आल्या, आम्ही तर त्रास भोगला सुद्धा संपूर्ण कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात. कोर्टाने क्लीन चिट दिल्यानंतर सुद्धा हे चालू आहे. काही वेळेला आता असं आहे की आपण आपल्या पद्धतीनं लढायचं असतं. महाराष्ट्रातले 12 गड किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये नोंद झालेली आहे. महाराष्ट्रासाठी ही किती अभिमानाची बाब आहे? मुख्यमंत्र्यांनी काल त्याबद्दल माहिती दिली. हे स्वाभाविक आहे, कारण एक बघा की जो काही मुघलांचं जे आक्रमण झालं उत्तरेतून त्यावेळेला अनेक मंदिरं वगैरे तुटली की आणि तिकडच्या काही राजांनी जे आहेत काही राजे लढले त्यांच्या विरोधात, पण काही राजांनी जे आहे सुलूक केला त्यांच्याबरोबर, रोटीबिटीचे सुद्धा व्यवहार झाले आणि त्यामुळे त्यांचे मोठमोठे महाल जे आहेत आज सुखरूप आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मात्र जे आहेत त्या मुघलांना आणि आक्रमणाला अडवण्याचं काम शिवछत्रपतींनी केलं आणि ते करत असताना त्यांनी स्वतःच्या महालाचा विचार केला नाही, तर या गडकोटांचा विचार केला. आणि म्हणून आज समुद्रामध्ये सुद्धा ते किल्ले उभे आहेत 300-400 वर्षानंतर.
मोठमोठे किल्ले की तिथे अजूनही जायला एवढी सगळी साधनं असताना सुद्धा आपण जाऊ शकत नाही. आणि 350 वर्षापूर्वी महाराज पायदळ, घोडदळ, हत्तीदळ हे सगळं घेऊन, तोफा घेऊन जात होते आणि या लढाया लढत होते. आणि स्वाभाविक आहे हे सगळं पाहता त्यांना युनेस्कोमध्ये जे आहे स्थान मिळणं स्वाभाविक आहे. साहेब, नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिलांनी छळाचे आरोपही केले. विधान परिषदेमध्ये देखील सर्व प्रकरण गाजले. कसं बघता या सर्व प्रकरणाकडे? मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पण त्याच्यावर कार्यवाही सुरू झालेली असं दिसतं मला. सिंहस्थाच्या कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही आहे. घोषणा मोठ्या मोठ्या होत आहेत, पण प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेलं नाही आहे. प्रचंड मोठं काम होणं अपेक्षित असताना अजून कुठेच काही सुरुवात नाही आहे. आता मी पण जरा जास्त ज्या अधिवेशनामध्येच आहेत मागचे 15 दिवस, तर मला काय कल्पना नाही की कुठपर्यंत काम सुरू झालं आणि काय आहे त्याचं लेटेस्ट काहीच कल्पना आहे मला सुद्धा. प्राधिकरणाची जी आहे नेमणूक झाली एवढी मला माहिती आहे. संजय राऊतांनी संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. बरं, मग? संजय शिरसाट ते बेडरूममध्ये बसतात, आजूबाजूला पैशांची बॅग भरलेली आहे, त्याच्यावर बराच वादंग उठलेला आहे. तर नेमकं आपण कसं बघतात? पण त्या कोणते संजय शिरसाट ना, मंत्री. त्यांनी हेच सांगितलं की ते कपडे आहेत म्हणून, पैसे नाहीत म्हणून. मग तर काय सांगणार तुम्ही? अजून एक संजय जास्त वादग्रस्त ठरत आहेत. संजय गायकवाड कॅन्टीनमध्ये मारहाण केली त्यांनी. साहेब, या दोघांवरून एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली. कुठे ते शिंदे गटाची अडचणी झाली आहे त्या दोघांमुळे. त्यांनी कान देखील टोचले दोघांचा, असं कळतं. नो कॉमेंट्स. साहेब, नाशिक जिल्हा बँक जी आहे तिची इमारत विक्रीस काढण्याची वेळ आलेली आहे. डबघाईस गेलेली आहे जिल्हा बँक, आणि तिची जी द्वारकेवरची इमारत आहे ती आता विक्री काढण्याचा निर्णय होतो. काय असेल, नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. आणि एवढा मोठा प्लान होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक. पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळ्या सगळ्या पक्षाच्या जे आहेत सोकॉल्ड नेते, ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली. आणि म्हणून मी आता सारखं सातत्यानं त्यांना सांगतो, जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित, कृपा करा त्याची निवडणूक घेऊ नका. कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची पोरं तयार आहेत परत निवडणुकीला उभं राहायला. ती बँक कधीच वरती येऊ शकणार ना. त्यामुळे जे आता अनास्कर म्हणून आलेले आहे, अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि अतिशय हुशार मनुष्य आहे. मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये त्या कामामध्ये कुठेही हस्तक्षेप करता कामा नये. आम्ही मंत्र्यांनी त्यांना काम करून द्यावं. बुडवायचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलंच आहे ना. आता रिझर्व्ह बँकेचं सुद्धा सतत नोटीस येते आहे. सगळ्यात मोठं नुकसान या जिल्ह्यातलं जे आहे लाखो शेतकऱ्यांचं आहे. गरीब शेतकरी ते अडचणीत आले. म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना काम करू द्यावं आणि त्यांना सगळ्यांनी जे आहे शुभेच्छा द्याव्यात, सपोर्ट करावा. त्यांच्या कामात कृपया हस्तक्षेप करू नये. निवडणुका न घेता प्रशासनाच्याच ताब्यात ठेवावं अशी आपली सूचना आहे. काय? निवडणुका न घेता प्रशासनाच्याच ताब्यात ठेवावं अशी सूचना आहे. होय, ती बँक जी आहे पूर्णपणे व्यवस्थित जोपर्यंत उभी राहत नाही, सगळ्या अडचणी तिथल्या मिटत नाहीत, त्याच्यानंतर विचार करू. त्यावेळेला सुद्धा 30 माणसं 30 घराने ज्यांच्यावर ठपके ठेवले ते कदाचित नाही राहू शकणार नाही की राहणार. पण त्यांची मुलं आहेत ना, कोणाचा भाऊ आहे, कोणाची मुलं आहेत, काय, आणि एकूण तोच गोरखधंदा जो आहे परत सुरू राहील. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की चांगले प्रशासकांच्या ताब्यात राहू द्या. काही बिघडत नाही आहे. काय, ते सुद्धा जे जनतेचं कल्याणच करण्यासाठी काम करत आहेत. साहेब, जनसुरक्षा विधेयकामुळे नक्षलवादी आणि डाव्या विचारसरणीची ज्या संघटना आहेत त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल असं फडणवीस म्हणत आहे. तर त्या डाव्या संघटनांची जी नावं ती जाहीर करा असं उद्धव ठाकरे यांनी मागणी केली. ठीक आहे ना. आता मग त्यांनी मागितलं तर ते मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील. पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं कुठल्याही राजकीय पक्षाला, अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा
कुणालाही काळजी करायचं काही कारण नाही. काय आंदोलन करण्याचं, लोकांचे प्रश्न मांडण्याचे, लिहिण्याचं, बोलण्याचं सगळ्यांना अधिकार आहेत. काय अशी ग्वाही त्याने ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दिलेली आहे. साहेब, गोटे टोल नाक्यांपुढे समृद्धीचा टोल नाका आहे, नाग भूर्दंड सहन करावा लागतो नाही. आहे आता डबल तो कसा त्याचं सुद्धा पत्रवरती गेलेलं आहे. कारण ते गोटीचं झालं का ताबडतोब दुसरं येतो काय, आणि मग 2-2 त्यांना भरावे लागेल. आता त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते बघतील काय करायचं. एकनाथ शिंदे 2 आणि दिवसापूर्वी इकडची हा जो जे BOTवर आहे, हा प्रोजेक्ट वेगळा आहे, हो, हो. त्याचे सुद्धा पैसे वसूल व्हायचे. आणि तो प्रोजेक्ट वेगळा आहे, नवीन आहे, त्याचे सुद्धा पैसे वसूल व्हायचे. सांगलीमध्ये काय मार्ग काढतात ते पाहू. सांगलीमध्ये ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि जो तिथला आरोपी आहे त्याचं कनेक्शन दाऊद सोबत आहे. एकूणच सरकारनं आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. असं त्याच्याबद्दल फार मोठं डिस्कशन विधानसभेत झालं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फार कडक भूमिका घेण्याचं जे आहे तिथे आश्वासन दिलेलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा अशा काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आणि विशेषतः काही कॉलेजांमध्ये परदेशी विद्यार्थी आहेत आणि त्यांची एवढी दादागिरी आहे की त्या गावच्या लोकांना सुद्धा ते लोक गावचे लोकसुद्धा त्यांना घाबरतात. आणि त्यातून जे आहे ह्या ड्रगचा प्रचार होतो आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा आता आम्ही वाट बघतो आहोत की आमच्यासुद्धा पोलिसांचे जे आहे हे कधी लक्षात येणार आहे. साहेब, जयंत पाटलांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी. झाले पवार. मला काही कल्पना नाही. हो. ते तर तुमची बातमी असेल, अजून मला माझ्यापर्यंत नाही. त्यांचा अंतर्गत विषय आहे, हो. परंतु ही नवीनच बातमी आहे, मला बातमी. काही कल्पना नाही. धन्यवाद सगळ्यांना.